भजन म्हटलं यांनी किती चांगली साथ दिली, यांच्याकरता एकदा काळी. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य नाही, पण आज फक्त थोडीशी खंत एका गोष्टीची अशी वाटते की छत्रपती आपल्या भारतीयांना कळाली नाही. एक सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट वाटते. छत्रपती जर आपल्याला कळाले असते तर मला सांगा दादा, छत्रपती शिवजयंतीच्या वेळेस आपण दारू पिऊन शिवजयंती साजरी केली असती का तरुणांनी? सगळेच तरुण तसे नसतात, मला हेही म्हणायचं आहे. पण सगळ्याच ठिकाणी शिवजयंती शिवाजी महाराजांच्या नावाला शोभेल अशी निघते का? नाही निघत, नाही. ज्या शिवाजी महाराजांनी बाई बटकीन कलाउद्दीन तमाशा नाच गाणं दारू शराब या गोष्टीला शिवरायांच्या सैनिकांच्या मध्ये अजिबात परवानगी नव्हती, आज त्याच शिवरायांच्या मावळे जे स्वतःला आपण म्हणून घेतो त्याच मावळ्यांच्या तोंडामध्ये एवढा मोठा गुटखा आणि मग शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो, हे तरी शिवरायांना शक्य आहे का? शिवजयंतीमध्ये तरी म्हणजे शिवजयंती म्हणजे काय दादा, शिवरायांनी खरंच असं कधी कधी असं म्हणायला वाटते की शिवराय आपल्याला समजले नाही. तुम्ही पहा, शिवराय कदाचित परकीयांना समजले, खरंच समजले. ते व्हिएतनाम एक छोटासा देश आहे, या व्हिएतनाम या छोट्याशा देशानं अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला पराजित केलं. व्हिएतनाम छोटासा देश आहे, पण त्यानं युद्धामध्ये अमेरिकेला हरवलं, अमेरिकेला. तेव्हा एका पत्रकारानं त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाला एक प्रश्न विचारला की तुमचा देश छोटासा आहे आणि युद्धामध्ये तुम्ही अमेरिकेला हरवलं, तुम्ही कुठली युद्धनीती वापरली? त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षानं उत्तर दिलं, ते म्हणतात, मी एका महान राजाचं चरित्र वाचलं, ऐकलं, श्रवण केलं, त्या चरित्रातून मला प्रेरणा मिळाली आणि त्यातून मी युद्धनीतीचा वापर केला आणि अमेरिकेला हरवलं. त्यावेळेला त्या पत्रकारानं विचारलं, ज्या महान राजाच्या चरित्रातून तुम्हाला प्रेरणा मिळाली त्या महान राजाचं काय नाव आहे? विचारल्यानंतर ते नाव सांगण्याकरता ती व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्या राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेले होते. ती त्या राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि छातीवर हात ठेवून म्हणाले, ज्या महान राजाच्या चरित्रातून मला प्रेरणा मिळाली त्या महान राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. कालांतराने जेव्हा व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री भारत देशामध्ये आल्या होत्या तर भारत सरकारनं त्यांना नियमानुसार लाल किल्ला दाखवला, गांधीजींची समाधी दाखवली. त्यावेळेला त्या परराष्ट्र मंत्रींनी स्वतःहून या पदाखाली अंडरलाईन करा, त्या परराष्ट्र मंत्रींनी स्वतःहून विचारलं की तुमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजा जन्माला आले होते, त्यांची समाधी कुठे आहे? मग भारत सरकार दचकलं आणि मग भारत सरकारनं त्या परराष्ट्र मंत्रींना रायगड दाखवला, रायगड किल्ला दाखवला, शिवाजी महाराजांची समाधी दाखवली. त्या परराष्ट्र मंत्रींनी शिवाजी महाराजांचं दर्शन केलं. त्या महिला होत्या, परराष्ट्र मंत्री महिला होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांचं दर्शन केल्यानंतर त्यांनी रायगडावरची माती उचलली आणि आपल्या पर्समध्ये ठेवली. तेव्हा इथल्या पत्रकारानं विचारलं की ही माती आहे तुम्ही पर्समध्ये का ठेवता? तेव्हा त्या विदेशातल्या परराष्ट्र मंत्रीनं, व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रीनं दिलेलं उत्तर आहे, माती पर्समध्ये का ठेवतो तिचं कारण सांगितलं ते परराष्ट्र मंत्रीनं. ते म्हणायला लागले की ही माती एका शूराला जन्म देणारी माती आहे, ही माती मी माझ्या देशाच्या मातीमध्ये मिसळेल की जेणेकरून माझ्या देशामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा राजा जन्माला. खरं सांगा, मग छत्रपती आपल्याला कळाले का परक्यांना कळाले? अरे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिटलरची जेव्हा भेट झाली ना, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिटलर यांची जेव्हा भेट झाली त्यावेळेला हिटलरच्या मुखातले शब्द आहेत. तो हिटलर म्हणतो, नेताजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर या हिटलरची गरज नाही, तुमच्याच देशामध्ये जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे. हा, आणि मग नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले की खरंच आता या भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर आता एकच पर्याय, जय जिजाऊ जय शिवराय. आणि मग स्वामी विवेकानंदाचे शब्द आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिवाजी हे नाव नव्हे, शिवाजी हे तरुणाच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करणारा एक महामंत्र आहे. विठ्ठला विठ्ठला. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं, ऐकावं तेवढं थोडं आहे. तरुणांची अपेक्षा होती, वेळही आपली संपली. तरुणांची अपेक्षा होती महाराज छत्रपती सांगायचे. छत्रपतींच्या चरित्राची कथा एवढ्या थोडक्या वेळामध्ये, अजून तर आपण मावळ्यांचं चरित्र तर खूप वेळ आहे.
संभाजी महाराजांचं चरित्र तर त्याच्यापेक्षाही ग्रेट आहे. संभाजी महाराज म्हणजे सामान्य नव्हते. संभाजी महाराजांचा इतिहास तर सांगावा, अरे 9 वर्षाचे असताना शिवाजी म्हणजे शिवरायजी आग्र्याहून पळून आले ना, आग्र्याहून, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर संभाजीराजाचा आहे. 9 वर्षाच्या पोराचा. त्यावेळेला संभाजीराजांचं वय किती होतं? 9 वर्षाचं. आणि आग्र्यातून पळून येत असताना संभाजीराजांनी मदत, तुम्ही म्हणाल कशी मदत केली? मी उदाहरण सांगतो, कारण सांगतो. काय झालं, कैद शिवाजी महाराजांना होती, संभाजीराजांना कैद नव्हती. संभाजीराजा, कारण औरंगजेबला वाटलं हे छोटंसं मुलगा हा काय करेल, संभाजीराजे बाहेर फिरू शकत होते, पण शिवाजीराजांना कैद होती. शिवाजीराजांनी सगळं नियोजन केलं होतं. मावळ्यांना सुखरूप बाहेर काढलं, रामसिंगाला त्याच्या जामीन अर्जातून मोकळं केलं, पण दिशा ठरवण्याचं काम शिवाजी महाराज करू शकत नव्हते. का करू शकत नव्हते? कारण त्यांना कैद होती. ती दिशा ठरवण्याचं काम या 9 वर्षाच्या संभाजीराजांवरती दिलं. आणि संभाजीराजे आग्र्यामध्ये फिरत असताना आग्र्यामध्ये काळोजी नावाचे कुंभार होते. ते तुळजापूरचे होते, पण तिथं आग्र्यामध्ये स्थायी झाले होते. संभाजीराजांनी काळोजी नावाच्या कुंभाराची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब, काका, आपले महाराज साहेब आग्र्यातून पळून येतील, तुमची मदत पाहिजे, करणार तुम्ही मदत? त्यावेळेला तो कुंभार म्हणतो, फिरत्या चाकाची शपथ घेऊन सांगतो, काय मदत पाहिजे ते सांगा, तुम्ही म्हणाल ते. संभाजीराजे म्हणतात, तुम्ही जर मदत कराल तर मग आम्ही सांगू त्या ठिकाणी भट्टी पेटवा. भट्टी अशी पेटवा, दिवसा धूर करायचा आणि रात्री जाळ करायचा. म्हणजे महाराज दिवसा बाहेर आले कैदेतून, दिवसा बाहेर आले तर धुराच्या दिशेने येतील आणि रात्री बाहेर आले तर जाळाच्या दिशेने येतील. कारण ती दिशा समजली पाहिजे ना, दिशाभूल होते माणूस परभागात गेला की. मग असं दिशेचं नियोजन करून संभाजीराजे महाराजांकडे आले, महाराजांना सांगितलं की महाराज काम फत्ते. किती वर्षाच्या पोरानं नियोजन केलं हे? 9 वर्षाच्या पोरानं. आपल्या घरी पाहुणे येऊ द्या, 15 वर्षाच्या पोराले $5-6 गिल्लास द्या, शेजारच्या घरून दूध सांगा, अख्ख्या गलीले माझं नाणच जाते तो की आपल्या घरी पाहुणे, सगळ्या गलीत समजतो. संभाजीराजा म्हणजे काय सामान्य नव्हता बरं. संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारातली पद्धत होती. औरंगजेबाच्या दरबारातली अशी पद्धत होती की औरंगजेबाशी बोलायचं असेल तर असा रुमाल तोंडावर ठेवायचा आणि खाली मान घालून बोलायचं, ही दरबारातली पद्धत होती. पण संभाजीराजा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे देऊन वयाच्या 9व्या वर्षी बोललेले आहेत. मी सांगेल प्रसंग, शेवटच्या मुद्द्यावर येतो. ज्या वेळेला आग्र्याचा दरबारातला सगळा प्रसंग संपला, शिवाजीराजे दरबारातून निघून आले. दुसऱ्या दिवशी औरंगजेबानं ठरवलं होतं की मी शिवाजीला माझ्या समोर कुर्निस करायला लावेल, माझ्या समोर त्याला झुकायला लावेल. औरंगजेबाने रामसिंगाला सांगितलं की तू शिवाजीला दरबारात घेऊन ये. रामसिंग महाराजांकडे गेला आणि शिवाजी महाराजांना दरबारात चालण्याची विनंती करतो. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, रामसिंग, हमारी तबीयत ठीक नहीं है, हमें बुखार आया है, लेकिन तुम हमारे ओर से हमारे कुंवर संभाजी को दरबार में ले जाओ. आणि मग रामसिंग नावाचा सरदार हा लहानशा संभाजी राजाला घेऊन औरंगजेबाच्या दरबारात येतात. औरंगजेबाच्या दरबारात आल्यानंतर हा औरंगजेब विचारतो, क्यों रामसिंग, सिवा नहीं आया दरबार, कहाँ है सिवा? रामसिंग म्हणतो, जी हुजूर, जी आलमपना, वो शिवाजी राजे की तबीयत ठीक नहीं है, उन्हें बुखार आया है, लेकिन उन्होंने आपकी खिदमत में, आपकी सेवा में उनके कुंवर संभाजी को दरबार में भेजा है. आणि मग औरंगजेबाचे टपटपी डोळे संभाजी राजांवरती गेले. संभाजी राजांनी सुद्धा न घाबरता औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे दिले आणि संभाजी राजाला बघता क्षणीच औरंगजेबाचा तिरक स्वभाव जागी झाला. आणि औरंगजेब म्हणतो, क्यों शंभू, तुझे बुखार नहीं आता? हे वाक्य ऐकल्यानंतर संभाजी राजा म्हणाला, नहीं, मुझे बुखार नहीं आता, लेकिन एक दिन मुझे देख के तुझे जरूर बुखार आएगा. बच्चा क्या 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 बोला, ओ बच्चा क्या बोला? रामसिंग म्हणतो, जी आलमपना, ओ बोला की हमी नाही आया बुखार. आता औरंगजेबाला हे स्पष्ट ऐकू गेलं होतं बरं, पण एवढ्याशा पोरावर राग काढून त्याचा थोडा मर्द, 9 वर्षाचा पोरगा एवढ्या पोरावर राग थोडी काढू शकणार होता. औरंगजेबाला समजलं हे बोलायला पोरग भरतो तेज आहे, आपणच माणुसकीत बोललेलं बरं. काही की बोल, हे लहान लहान पोरं काय बोलतील काही सांगता येत नाही. एका गावी मी कीर्तनाला गेलो, काल्याचं कीर्तन संपलं. काल्याचं कीर्तन संपल्यावर तो एक पोरगा माकडे असंच पाहू लागला. म्हटलं, काय भाऊ तू असं काय पाहतो? मला काय तो नाही म्हणे, महाराज मी विचार करू राहिलो की तुम्ही दिसायला तर गोरे आहे. म्हटलं मग काय झालं? पण म्हणे बाहेर बोलतो कसं लागेल काल्याचं कीर्तन. औरंगजेबाला वाटलं हे लहानसं पोरग याच्यावर राग करून आपला भला म्हणता की पण सिद्ध होणार आहे, आपणच माणूस सिद्ध बोललो. आता काय, औरंगजेबाचा संभाजी राजांचा 3 तासाचा संवाद आहे. 3 तास सांगू लागलो तर इथं घोंगळ कोणाचा आहे?
आलोय मी भविष्यात कधी आलो, म्हणजे आलोच पाहिजे असं नाही माझं म्हणणं, पण भविष्यात कधी जर या पंचक्रोशीत कुठे जर आलो तर संभाजी महाराजांचं चरित्र सांगेल. संभाजी महाराजांचं चरित्र, जो शेवटचा जो प्रसंग आहे ना, संभाजीराजाला कैद केलं, हातापायामध्ये बेड्या पडल्या, रक्ताने माखलेले संभाजीराजे आणि औरंगजेब. त्यावेळेला तो मुकरब खान संभाजीराजाला म्हणते, संभा झुक जा आलमपना औरंगजेब के सामने, औरंगजेब बादशाह है बादशाह. त्यावेळेला संभाजी राजा म्हणतो, अरे औरंगजेब, बादशाह वो नहीं होता जो सिंहासन पे राज करता है, अरे बादशाह तो वो होता है जो हर एक की धड़कन पे राज करता है.